गोकुळ गाथा हीरक महोत्सवाची. देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामीण महिला डोक्यावर बुट्टी घेऊन शहरात गल्लोगल्ली फिरून दूध आणि दही विकायच्या. त्यावेळी या दुधाला बाजार नव्हता. या दुभतं विकणाऱ्या भगिनींच्या घामाला योग्य दाम मिळावा, दुधाचाही व्यवसाय व्हावा आणि या तळमळीतूनच 16 मार्च 1963 रोजी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन लिमिटेड या दूध संकलन आणि दूध विक्री संस्थेची स्थापना झाली. आनंदराव पाटील चुएकर आणि NT सरनाईक यांच्या पुढाकारानं या मिल्क फेडरेशनची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी सुरुवातीला सायकलवर मागे घागरी बांधून गावागावात दूध गोळा करायचे आणि कोल्हापुरात विकले जायचे. संकलित दूध थेट ग्राहक आणि शासकीय डेअरीला विकले जायचे. काही 100-150 लिटर्स गोळा होणारे हे दूध हळूहळू वाढू लागले. दूध संकलन, हाताळणी आणि विक्री सुरळीत होऊ लागली. दूध उत्पादकाला अर्थार्जन होऊ लागलं. अजूनही लांब पल्ल्यावरील दुर्गम गावातील दैनंदिन दूध गोळा करणं आणि वेळेत आणून विकणं शक्य होत नव्हतं. अनेक आव्हाने होती. मिल्क फेडरेशन हे केवळ करवीर तालुक्यापुरते होते. त्याचा आवाका वाढावा, हा जिल्ह्याचा संघ व्हावा म्हणून 5 नोव्हेंबर 1971 रोजी संस्थेच्या नावात बदल करून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित कोल्हापूर असे नाव दिले. दूध संघाच्या प्रगतीची पावलं तर पडत होतीच. हळूहळू संघ मोठा होऊ लागला. गावागावात सहकारी दूध संकलन केंद्र बनू लागली. दूध संघाचे कार्यक्षेत्र वाढू लागले. 1975-76 साली कोल्हापूर दूध संघाला व्यापक रूप देणारे श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी NDDBच्या सहयोगातून ऑपरेशन फ्लड म्हणजेच दूध महापूर योजना गुजरातच्या आनंद पॅटर्न प्रमाणे कोल्हापूर दूध संघांमध्ये सुरू केली. त्यासाठी NDDBची टीम कोल्हापुरात आली आणि काही गावातील दूध संकलन संस्थेत आनंद पद्धती लागू केली. जिल्ह्यातील लांब अंतरावरील कार्यक्षेत्रामध्ये शीतकरण केंद्र उभारली. यामध्ये 1981 साली गडिंग्लज येथील लिंगनूर शीतकरण केंद्र आणि 1983 साली बिद्री बोरवडे शीतकरण प्रक्रियेमुळे दर्जेदार दूध संकलित होऊ लागले. 7 जानेवारी 1981ला ना नफा ना तोटा तत्वावर उभारलेल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचे उद्घाटन माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते आणि सुधाकर नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान कोल्हापूर दूध संघाच्या दूध संकलनाचा आलेख हा चढतच राहिला आणि 1 लक्ष दूध संकलनाचे कलश पूजन झाले. याच काळात दूध संघाच्या दुधाला गोकुळ हे नाव देण्यात आले. NDDBच्या सहयोगातून दूध उत्पादकांसाठी नवनव्या योजना राबवत त्याचबरोबर दूध प्रक्रियेमध्ये आधुनिकता आणत संघ भरभराटीकडे वाटचाल करत राहिला. 1 मे 1985 साली कोल्हापुरातील शासकीय डेअरी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब यांच्या विशेष सहकार्यानं कोल्हापूर दूध संघाकडे हस्तांतरित करण्यात आली. 1985 साली गोकुळ शिरगाव येथील 25 एकर क्षेत्रातील भव्य दुग्धशाळा प्रकल्प आणि प्रधान कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या शुभहस्ते झाले. या 2च वर्षात 2 लाख लिटर दूध संकलनाची उद्दिष्टपूर्ती करत कलश पूजन झाले. 1986 सालापासून ग्राहकांना काचेच्या सीलबंद बाटलीऐवजी पाऊचद्वारे दूध विक्रीला सुरुवात केली. 1987 हे साल कोल्हापूर दूध संघाचे रौप्य महोत्सवी वर्ष. यावर्षी आनंदराव पाटील चुएकर प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन राजस्थानचे राज्यपाल माननीय वसंतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 1987 साली चंदगड तालुक्यातील तावरेवाडी इथं नवीन शीतकरण केंद्र सुरू केले. 1988 साली मुंबई इथं गोकुळच्या दूध विक्रीचा प्रारंभ केला. अर्थातच राज्याची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये गुजराती मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शरद पवार साहेब यांनी गोकुळला मुंबईत येण्यासाठी अतुलनीय सहकार्य केलं. दूध उत्पादकांचा हा जिल्हा दूध संघ प्रत्येक दशकामध्ये यशाची नवी उंची पादाक्रांत करत पुढे जात असताना
महाराष्ट्रातील ग्राहकांचा गोकुळ हा आवडता दूध ब्रँड बनला. 1999 साली सुरू केलेले गोगवे येथील नवीन शीतकरण केंद्र 2001 साली वाशी, नवी मुंबई इथे गोकुळच्या स्वमालकीचा प्रक्रिया पॅकिंग प्रकल्प. दुधाळ जनावरांची पैदास आपल्या गोठ्यातच व्हावी आणि रेडी वासरे संगोपनातून नवीन दुधाळ पशुधन तयार व्हावे, यासाठी तत्कालीन चेअरमन विश्वास नारायण पाटील यांनी 2005 साली महत्वाकांक्षी वासरे संगोपन योजना अनुदानासह सुरू केली. 2010 पासून बल्क कूलर यंत्रणेचे कार्यान्वयन. पशुखाद्याच्या वाढत्या मागणीनुसार 2011 साली कागल पंचतारांकित MIDC मध्ये नवीन सुरू केलेला दैनंदिन 450 मेट्रिक टन क्षमतेचा महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना. 2013 साली दूध वाढ उपक्रमाअंतर्गत चेअरमन अरुण डोंगळे साहेब यांनी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर भेटी देत गोकुळ आपल्या दारी हे अभियान राबवलं. चेअरमन पदाच्या कारकिर्दीत अरुण डोंगळे यांनी गतिमान कार्यपद्धतीचा अवलंब करत कुशल नेतृत्वानं काम केल्यानं 2011 ते 2013 या 3 वर्षांमध्ये प्रतिवर्षी 1 लाख लिटर दूध संकलन वाढून 9 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करत सुवर्ण महोत्सवी 2013 साली 9 लाख लिटर दूध संकलनाचे कलश पूजन केले. 16 फेब्रुवारी 2016 रोजी शिरोळ उदगाव इथं सॅटेलाइट डेअरीचे कार्यान्वयन. 2018 साली सुक्या चाऱ्याला पर्यायी असे कोरडे खाद्य TMR ब्लॉक म्हणजे चारा वीट प्रकल्प. 2023 साली वाशी, नवी मुंबई इथं प्रकल्पाशेजारीच नवीन जागा खरेदी आणि विस्तारीकरण असे महत्वाचे आणि व्यापक प्रगतीचे टप्पे पार करत गोकुळ दिमाखानं वाढत आणि फुलत आहे. आज 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करत 15 जानेवारी 2024 रोजी दिमाखात कलश पूजन केले. चेअरमन अरुण डोंगळे यांची धडाकेबाज कार्यशैली, नवनवीन उपक्रम, गाव तिथे AI सेवा, जातिवंत दुधाळ म्हैस खरेदीसाठी सुविधा आणि अनुदान, वंध्यत्व निवारण शिबिरे, फॉडर बँक, तरुण दूध उत्पादकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन अशा कार्यशैलीमुळे गोकुळचे दूध संकलन गतवर्षीच्या तुलनेत 3 लाख लिटरनं वाढले आहे. ही हीरक महोत्सवी गोकुळ गाथा श्वेत क्रांतीची आहे, कृषी क्रांतीची आहे. महाराष्ट्रातील मोठ्या दुग्ध क्रांतीची ही गोकुळ गाथा आहे. गोकुळची वार्षिक उलाढाल 3428 कोटी, दररोज 17.5 लाख लिटर दूध संकलन. गोकुळ दूध संघ अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित, तसेच उत्पादनांना गुणवत्ता मानांकने प्राप्त. ISO 22,000-2018 प्रमाणपत्र प्राप्त. मुंबईला दररोज 8 लाख लिटर दैनंदिन विक्री. मुंबईतील ग्राहकांची गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना सर्वाधिक पसंती. पुण्यामध्ये दररोज 4.5 लाख लिटर दूध विक्री, तसंच इतर शहरांमध्ये गोकुळ दुधाची 2 लाख लिटर अशी दैनंदिन 14.5 लाख लिटर दुधाची विक्री. दर 10 दिवसाला दूध उत्पादकांना ₹85 कोटी दिले जातात. सक्षम आणि तत्पर पशुवैद्यकीय सेवा सुविधा आणि दूध उत्पादकांना विविध योजनेअंतर्गत पशुपालन प्रोत्साहन अनुदाने दिली जातात. गोकुळचे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे साहेब हे दूध उत्पादकांचे हित जोपासत वेगवेगळ्या योजना, थेट गोटा भेटी, संवाद, नवतंत्रांचे प्रयोग आणि अनुकरण असे उपक्रम करत असतात. कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत गोकुळ आता दूध उत्पादक महिलांना अनुदानावर बायोगॅस देत आहे. आजअखेर 5500 बायोगॅस कार्यान्वित केले असून या बायोगॅसमधून बाहेर पडणारी स्लरी गोकुळ विकत घेत आहे आणि त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करत आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये जिल्ह्यातील दूध व्यवसायात झपाट्याने वाढ होत असून दूध संकलन सातत्याने वाढत आहे. यामध्ये गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ, जिल्ह्यातील दूध उत्पादक, दूध संस्था, वितरक यांचा मोलाचा वाटा आहे. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढीमध्ये गोकुळची मोठी भूमिका आहे हे नक्की. म्हणूनच गोकुळ म्हणजे अनुभव सर्वोत्तम दुधाचा, अभिमान महाराष्ट्राचा.